नमस्कार मंडळी. तर बघा हे आता आमच्यात लग्न झाले, गेल्या आठवड्यातच लग्न झाले. तर आता हे लग्नाचं बघा मांडव बिंडव अजून ही. तर हे बघा का आमचं घर कसं अगदी रस्त्याला लागूनच आहे, रस्त्याकडलं. तर हे आमचं पिल्लू बघा कसं खेळायला लागलं. हे बघा जेसीबी पिल्लूवर बघा. बघा कसं खेळतंय जेसीबीने. आणि त्याला लय असं म्हणजे मातीत खेळायला लय आवडतं. मग तेवढंच एक तासभर त्याला सोडायचं खेळायला, तेवढाच तो खेळतो. तर ही माझी छोटीशी बाग बघा, किती छान बाग केल्या छोटीशी एवढ्या एवढ्या जागेत. तर हे मनी मेव बघा आता आली फिरून, आता निघाल्या घरी बघा. तर ह्या बागेत कालच मी माती घातली जरा, कारण लय माती पावसानं सगळी माती गेल्यामुळं सगळं नुसतं कोरडंच पडलं होतं. त्यामुळं काल माती आणून टाकली. आता झाडं बघा येतील बघ मोठी, कारण लय पाऊस झाल्यामुळे मातीच राहिली नव्हती त्यात. तर ही नागवेलीचं झाड मी ह्याच्यात लावलं होतं. तर आता ती काढून ती माती टाकून त्या मातीत लावलं आहे. तर बघा झाड लावले तर कसं लगेच पाण्या टवटवीत दिसायला लागले. म्हणजे खाली भुईला लावल्यावर कसला येते झाड, आणि कुंडीत लावल्यावर लवकर येईन. आता 2 महिने झाले लावलं आहे, पण ती काय व्यवस्थित येत म्हणून ती खाली लावले मातीवर. तर ह्याचनी बघा झाडाचं सगळ्या माती आज घातल्या काल. तर ही बघा माझे तुळस कशी आली, आणि हे झाडं तर बघा कशी आले एकदम दाट. आणि रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळं असं झाडाचे येता जाता गाड्या बिड्या लावताना हे करताना थटून जाते. त्यामुळे शेंडं पण त्याचं काय मोडते ते. तर हे बघा पाकच शेंडा मोडला आहे झाडाचा. आणि फुलं तर काय राहतच नाही, ती सकाळचे सगळे तुटते. त्यामुळं झाडं लावायची आवड आहे म्हणून तर मी झाडं लावते, पण ती झाडाला काय राहतच नाही ती. तर पिल्लूबरोबर खेळायला ही वेदिका दिदी आल्या बघा त्याची. तर आज शाळा सुटल्या त्याची, म्हणून ती आल्या खेळायला. आता खेळायला लागले ते बघा ते. तर हे बघा कसलं झाड आलं आहे, वेलवेटचं झाडाला म्हणायचं असतं, वेलवेटचं किती छान आलं आहे बघा. आणि झेंडूला बघा आता लिंडी झेंडू आहे, त्याला कशी फुलं यायला लागली बघा, ह्याला लिंडी झेंडू म्हणते ते. तर किती कसली फुलं आली बघा, आणि किती छान फुलं दिसतात बघा. आत्ताची त्याला कळालेल्या, आणि सगळीकडे असं लावलं आहे बघा. ही आमच्या शेजारच्या भाभींची झाडं आहे ते बघा, ही लावलेली अशी. तर घरात आमच्या आता फर्निचरचं काम चाललं आहे बघा. हे फर्निचरचं साहित्य आणून ठेवलं आहे, आणि त्यानं सगळे साहित्य आणून ठेवून गेले ते. आता दुपारची त्यांची सुट्टी झाली त्यामुळे ते गेले ते. आणि आता हे फर्निचर करण्यासाठी येणार ते, कारण आम्हाला कपाट करायचं आहे फर्निचर सगळं, आणि सोफा करायचा आहे त्या फर्निचरमध्येच. त्यामुळं ही फर्निचरचं साहित्य सगळं आणलं आहे. आणि सगळा पसारा कसा पडला आहे बघा घरात. आत्ताच गेले ते जेवायला, जेवून आल्यानंतर बाकीचं काम करतो म्हणले ते. त्यामुळं आता घरात काय बोलायचं काम नाही ना. एक तर रस्त्याच्या कडेला आमचं घर आहे, धुळा म्हणजे एवढा धुळा बसतो की मग आत्ता लुटून काढलं तरी लगेच घरात घाण येते. त्यामुळं रस्त्याच्या कडेच्या घराचं काय किती पण झाडा स्वच्छ करा काही सुद्धा नसते, त्याला स्वच्छ करणारा माणूस कटाळतं, पण तो धुळा काय कमी येत नाही. त्यामुळं सारखं स्वच्छच करायचं. तर हे बघा माझी छोटीशी बाग, किती छान बाग आहे बघा बागेत ते. तर आज त्याला पाणी रोज घालायला लागते, कारण आता पाऊस उघडल्यामुळे रोज पाणी घालायला लागते, आणि माती ताजी घातल्यामुळे आता छान झाडं येणार माझी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.